मुख्यमंत्र्यांविषयी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार संजय केणेकर संतापले। पंकजा मुंडेंचे पिया अनंत गर्जेला अटक, पत्नीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेला अटक। काल रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी केली अटक। नवनीत राणा भाजप उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात। अमरावतीत काँग्रेसने पक्षाचा झेंडा मुस्लिमांकडे दिलाय। प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान नवनीत राणांचं वक्तव्य। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। बावनकुळे तुमसर येथील भाजपाचे बंडखोर उमेदवार आशिष कुकडे आणि माजी खासदार मधुकर कुकडे यांची घेणार भेट। मुख्यमंत्री फडणवीस आज त्र्यंबकेश्वर आणि जळगाव दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांच्या आज 4 प्रचार सभा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर। अजित पवार यांची अंबाजोगाई येथे होणार जाहीर सभा। यानंतर सायंकाळी 7 वाजता बीडमध्ये देखील सभेचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा। नाशिकमध्ये सटाणा, मनमाड, पिंपळनेर, सिन्नर तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर येथे होणार सभा। लोक कामाची पोच पावती या निवडणुकीमध्ये आम्हाला देतील। महायुती जवळपास 70% अधिक जागांवर जिंकेल। नगरपालिका नगर परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। परभणीच्या कुऱ्हाडी ग्रामपंचायतीत हरित उपक्रम। राज्यमंत्री मेघना साखोरे बोर्डीकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड। कोल्हापूरमध्ये सुद्धा यंदाच्या निवडणुकीत आम्ही जिंकणार, महायुतीचाच बोलबाला होणार। कोल्हापूर दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। काँग्रेस पक्षात हिंसा किंवा हिंसक विचारांना थारा नाही, त्यामुळे आता अमित साटम यांनी कोणी धमकी दिली असेल तर त्याचा आम्ही विरोध करतो। अशा पद्धतीनं कोणी आगळीक केली असेल तर त्याचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध जोडू नये। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचं ट्विट पोस्टद्वारे स्पष्टीकरण। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या निकालाची वर्षपूर्तीनिमित्त महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले जनतेचे आभार। महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनी आणि मतदारांचे शतशः आभार, आशयाची बावनकुळे यांची पोस्ट। मनसेच्या वतीनं परळच्या कामगार मैदानात कोकण महोत्सव 2025चं आयोजन। महोत्सवाला राज ठाकरेंनी दिल्या सदिच्छा भेट। मालाडच्या मालवणीत भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक। असलम शेख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलेचा हार घालून जाळपोळ। असलम शेख यांच्या विरोधात रोष व्यक्त। रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीची रंगत वाढली। सर्वच पक्षांचा प्रचाराचा धुरळा। उमेदवारांकडून डोर टू डोर प्रचार। कराडमध्ये काँग्रेसचे उमेदवार झाकीर पठाण यांच्या प्रचाराचा प्रारंभ। कराड नगरपालिका ठेकेदारी मुक्त करण्याचा काँग्रेसचा नारा। शक्ती प्रदर्शन करत शहरातून पदयात्रा काढण्यात आली। धाराशिवमध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली। शिवसेनेकडून 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। यवतमाळच्या 3 पालिकेमध्ये आरक्षण मर्यादा 50%च्या पुढे। 26 नोव्हेंबरला अपक्षांना मिळणार चिन्ह। अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी केवळ 5 दिवस। लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायत निवडणुकीतून ठाकरेंच्या शिवसेनेच्या 16 पैकी 11 उमेदवारांची माघार। पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा उमेदवारांचा आरोप। निवडणुकीनंतर तेज प्रताप यादव यांनी सुरू केलं नवं युट्यूब चॅनल। टीवाय ब्लॉग चॅनलवर दुग्धशाळेच्या कारखान्याबद्दल केलेल्या पहिल्या ब्लॉगला 50,000हून अधिक व्ह्यूज। वर्धा जिल्ह्यातील देवळी नगरपालिकेमध्ये चुरशीची लढत। माजी खासदार आमदार सडस यांच्या पत्नी भाजपाकडून रिंगणामध्ये। पालकमंत्री पंकज भोयर आणि आमदार राजेश बकाने यांची विजय संकल्प मेळाव्याला उपस्थिती। हिंगणघाट येथे रात्रीच्या कॉर्नर सभांवर भाजपाकडून जोर। आमदार समीर कुणावार प्रचाराच्या मैदानामध्ये। हिंगणघाटात भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात तिहेरी लढत। वर्ध्यात चिन्हाशिवाय उमेदवारांचा प्रचार वेगात। देवळीत चिन्हाशिवाय अपक्ष उमेदवारांची रात्रीची कॉर्नर सभा। 26 तारखेला चिन्ह सांगू म्हणत किरण ठाकरे यांनी मांडला विजन। 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली। उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबण्याची चिन्ह। मुंबई पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर। तब्बल 11 लाख दुबार नावं आढळली। मुंबईत मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ।
परभणीत आगामी निवडणुकांची तयारी, निवडणुकीत पाथरीकर आम्हालाच आशीर्वाद देतील. गेल्या 35 वर्षांपासून पाथरी नगरपालिकेवर आमची सत्ता. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुनेद दुराणींना विश्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर, निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. अंबरनाथमध्ये वासुदेवच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती, शिवसेनेच्या आगळ्यावेगळ्या प्रचाराची चर्चा. वासुदेवाकडून दारोदारी जाऊन नागरिकांना मतदानाचं आवाहन. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सध्या नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारात व्यस्त. नांदेडच्या मुदखेड शहरातील कॉर्नर सभेतील त्यांच्या डायलॉगबाजीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुख्यमंत्री फडणवीस जळगाव दौऱ्यावर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथे सभा आयोजित. आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागपूर ठप्प. पर्यायी रिक्षा, टॅक्सी भाड्यातही वाढ झाल्याने प्रवाशांचे हाल. प्रशासन कर्मचाऱ्यांना चर्चेची प्रतीक्षा. बस सेवा तात्काळ सुरू करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यात 19वे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन संपन्न. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची देशाला गरज. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर शरद गोरे यांचं वक्तव्य. कोल्हापूर महानगरपालिका आणि उजगाव ग्रामपंचायत यांच्या हद्दीतील बांधकामधारकांचे धाबे दणाणले. 77 बेकायदेशीर बांधकामांबाबत 25 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. पुण्यातील पीएमपी बस ताफ्याचे होणार फायर ऑडिट. बसमध्ये आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष पंकज देवरे यांचा निर्णय. कर्मचाऱ्यांना बचाव कार्यासाठी अग्निशमन विभागातर्फे दिले जाणार प्रशिक्षण. नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडं तोडण्याप्रकरणी आज जनसुनावणी. 900हून अधिक हरकती प्राप्त. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरामध्ये साधुग्राम उभारणीसाठी केली जाणार आहे वृक्षतोड. INS माहे आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल. 80% भारतीय बनावटीची यंत्रांचा उपयोग करून पाणबुडी तयार. मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब. नागरिकांचे आरोग्य धोक्यात. AQI थेट 228 वर. आरोग्याच्या धोक्यामुळे नागरिकांकडून पुन्हा मास्क वापरायला सुरुवात. मुंबईतील उंच इमारतीतील आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाकडून 2 नवीन हायड्रोलिक प्लॅटफॉर्मची खरेदी केली जाणार. 104 मीटर हायड्रोलिक प्लॅटफॉर्म खरेदी प्रक्रिया सुरू. उसाला दर जाहीर करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन. निमजाई साखर कारखान्यातील पदाधिकाऱ्यांनी कारखाना केला बंद. सचिन तेंडुलकरची यंदाची 2 दिवसांची ताडोबा सफारी अविस्मरणीय ठरली आहे. सफारीमध्ये वाघांसह मोर, बायसन आणि हरणांचे कळपाचं दर्शन झालंय. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा हप्ता एकत्रच मिळण्याची शक्यता. पंकजा मुंडेचे पी अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण आज येणार. शवविच्छेदन अहवाल. अहवालात नेमकं काय असणार हे पाहणं महत्त्वाचं. कुर्ल्यातील मदर डेअरीमध्ये बेकायदा वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार. विनापरवाना 30 झाडे कापल्याची उद्यान विभागाकडे तक्रार. फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई तीव्र. 9,63,000 प्रवाशांकडून 40 कोटी 59 लाख रुपये वसूल. बेस्टमधील सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मागण्यांसंदर्भात लक्षवेधी धरणे आंदोलन. आझाद मैदानात होणार आंदोलन. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे चक्काजाम आंदोलन. उसाला 4,000 रुपये प्रमाणे दर देण्यात यावा, शेतकऱ्यांची मागणी. नोव्हेंबर महिन्यात राज्यात रक्ताचा तीव्र तुटवडा. राज्य रक्त संक्रमण केंद्र मुंबई यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सकल मराठा परिवार परभणीच्या वतीनं परभणीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन. आदिवासी गोवारी शहीद दिन. गोवारी शहीद स्मारक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव आपल्या शहीद बांधवांना अभिवादन करण्यासाठी नागपुरात दाखल. फळांचा राजा आंबा. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल. ऐन नोव्हेंबरमध्ये पायरी कलमी आंबा बाजारात 1500 रुपये डझन असा आंब्याचा दर. साताऱ्यात टीईटी परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार. वेळेत पोहोचूनही 8 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. परीक्षेपासून वंचित झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संताप. विद्यार्थ्यांनी विद्यालयाबाहेर आत्महत्येचा दिला इशारा.
परीक्षा केंद्रांवर 10 मिनिटं उशिरा पोहोचल्यामुळे टीईटी परीक्षेपासून विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलं वंचित. यवतमाळच्या लोकनायक बापूजी आणि विद्यालय केंद्रावरील प्रकार. वर्ध्यातील सेलू तालुक्यातील सिंधीमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाची विनापरवाना मुदतबाह्य कीटकनाशक खत विक्री आणि प्रकरणी कारवाई. कीटकनाशक खतासह 6,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्याने कांदा पिकावर रोटर फिरवला. बाजारात कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची शेतकऱ्याची मागणी. यवतमाळमध्ये कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्याच्या चिंतेत भर. उजनी धरणातून जानेवारी महिन्यात शेतीसाठी पहिलं आवर्तन. शेतकऱ्यांना यंदाच्या उन्हाळ्यात 3 वेळा मिळणार पाणी. डिसेंबर अखेर कालवा सल्लागार समितीची बैठक. यवतमाळमध्ये निवडणुकीच्या धुराळ्यात मजूर दंग. मजूर प्रचारात व्यस्त असल्याने कापूस उघड्यावर. शेतकऱ्यांवर मजूर टंचाईचं संकट. वर्ध्यात नांदोरा डफरे गावामध्ये शेतकऱ्यांना सघन कपाशी लागवडीविषयी मार्गदर्शन. सेलसुराच्या कृषी विज्ञान केंद्र येथे सेलसुराच्या वतीनं राबवण्यात येते कपाशी पिकावरील विशेष कापूस प्रकल्प. मुंबईतील दादर मार्केटमध्ये गुलाबच्या फुलांच्या दरामध्ये वाढ. दरवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा. गुलाबाचं एक फूल 30 रुपयांना. पंतप्रधान मोदी आफ्रिकेचा दौरा आटपून नवी दिल्लीमध्ये दाखल. पंतप्रधान यांनी G20 शिखर परिषदेत सहभाग घेतला होता. दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब. बुधवारपर्यंत AQI खूपच खराब राहण्याची शक्यता. गेल्या 24 तासात AQI 21 अंकांनी वाढला. प्रयागराजमध्ये माघ मेळ्याच्या तयारीची औपचारिक सुरुवात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये गंगा पूजन करून केली औपचारिक सुरुवात. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथ. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.